नमस्कार मंडळी, आजची रेसिपी खूप साधी सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि ही रेसिपी कॉर्न भजीसुद्धा म्हणू शकताय किंवा याला मक्याच्या दाण्यापासून आपण भजी बनवलेली आहेत. तर साधी भजीसुद्धा म्हणू शकताय, क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहेत. तर ही भजी आपण नॉर्मल केलं की तेलामध्ये असे फुटतात किंवा चटचट उडतात. तर ते उडू नये म्हणून मी इथं एक टिप्स सांगितलेली आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर जास्त वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता ती टिप्स कोणती? तर मी इथं मक्याचे दाणे अख्खे ठेवलेले नाहीत, तर मिक्सरला भरडसर असं वाटून घेतलेलं आहे. तर भरडसर वाटून घ्यायचं आहे. एकातनं 2 जरी भाग झाले तरी चालतील, कारण ही टिप्स खूप महत्त्वाची आहे. जर मिक्सरला न वाटता असंच जर तुम्ही भजी बनवलात तर भजे फुटू शकतात किंवा कॉर्नमधले किंवा मक्याचे दाणे असे चटचट उडू शकतात. तर आता इथं मी वाटून घेतलेलं आहे. एक 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकून भरडसर वाटून घेतलेलं आहे. आता मक्याचे दाणे म्हणलं की त्याच्यामध्ये वाटल्याच्या नंतर थोडंफार पाण्याचा अंश असतोच. तर वेगळं पाणी न वापरता आता आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ वापरणार आहोत. म्हणजे जे काही याच्यामधले ओलसरपणा आहे, जे काही याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे ते त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल. तर सुरुवातीला मी इथं थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. तर वेगळं काही वापरायची गरज नाही. याला साधी सोपी रेसिपी आहे. जे मसाला डब्यात मसाले अवेलेबल आहेत, फक्त लाल तिखट टाकलेलं आहे इथं मी. तर थोडंसंच टाकलेलं आहे. हिरवी मिरची मी वापरलेली होती याच्यामध्ये आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. नाही हळद टाकली तरी चालेल बरं का, कारण अगोदरच पिवळसर कलर आलेला आहे याला, तर चव म्हणून मी टाकलेली होती. तर पाव चमच्यापेक्षाही कमी टाकलेली आहे. बेसनचं पीठ वापरलेलं आहे. तर बेसनचं पीठ मी थोडं थोडं घालत आहे सुरुवातीपासूनच, कारण जेवढं ॲब्झॉर्ब होईल तेवढं आपल्याला पीठ घालायचं आहे. नंतर मी पुढं चालून किती पीठ लागलं हे सांगणारच आहे. थोडंसं हातानेच कालवून घ्या, कारण एकजीव व्हायला लवकर मदत होते. चमच्याने एकजीव होत नाही किंवा पीठ सगळीकडे लागू होत नाही. तर मी सुरुवातीला 1 वाटी घातलं होतं आणि नंतर मला पाऊण वाटी इतकं पीठ लागलं. सगळंच मला 1 वाटी आणि 1 पाऊण वाटी इतकं पीठ लागलेलं आहे. तर बघू शकताय. आता इथं मस्त खलवून झालं की पीठ, जो खायचा सोडा असतो आपला, तो मी इथं चिमटीत बसेल इतकंच टाकलेलं आहे. तर थोडासाच वापरलेला आहे मी सोडा. तर बघू शकताय. आता याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. बघू शकताय तुम्ही, काही अवघड नाही किंवा साधी सोपी रेसिपी आहे. वेगळं काही याच्यामध्ये वापरायची गरज नाही. तुम्हाला तांदळाचं पीठ वगैरे वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकताय. तर माझ्याकडं अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही वापरली. तर आता इथं तेल गरम झालेलं आहे. मीडियम गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि आता छोटे छोटे भजे असे तोडून द्यायचे आहेत तेलामध्ये किंवा सोडून द्यायचे आहेत म्हणू शकताय. बरं, आता जेवढे बसतील तेवढे आपल्याला भजे इथं सोडून द्यायचे आहेत. ही पद्धत वापरून नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बघू शकताय तुम्ही, तेलामध्ये भजे अजिबात चटचट उडत नाहीत. ते चटचट उडल्यामुळे तेलाचे थेंब आपल्या हातावर वगैरे पडू शकतात, गरम भाजू शकतं. म्हणून मग मी ही टिप्स सांगितलेली आहे या ठिकाणी. तर बघू शकताय, सगळेच भजी मी तोडून देत आहे किंवा सोडून देत आहे म्हणू शकताय. आणि आता आपण याला 2 ते 3 मिनटं आपल्याला चमचा वगैरे लावायचं नाही. गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची आहे आता. आणि खालची बाजू हलकी ब्राऊन दिसली की मगच आता याला झारा लावायचा आहे आपल्याला. म्हणजे काय होतं, भजे तेलात सोडल्याच्या नंतर थोडेसे असे गिळगिळीत वाटतात, पण नंतरनं जेव्हा तळतात 1 ते 2 मिनटापर्यंतचा वेळ घेऊन, तर मस्त असे भजे क्रिस्पी होतात खालनं. मग आपण उलटपुलट करून ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघू शकताय, हलका ब्राऊन कलर काढलेला आहे मी. तर हलका ब्राऊन कलर काढला तरी एवढे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात हे भजे. नक्की ट्राय करा. चव तर भन्नाट लागते. तर मी दरवेळेस आणले की भजीच बनवते. उकडून खाण्यापेक्षा अशा पद्धतीने बनवून खाल्लं तर अप्रतिम लागतात. चवसुद्धा छान लागते. बाकीचेही मी अजून एक घाणा झाला होता, ते सुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेत आहे.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.